पुण्यामध्ये भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीतला वाद शिगेला। राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरे यांचाही विकास निधी शून्यावर। चंद्रकांत पाटील यांच्या कामाचा ऑडिट करण्याचा अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी केला होता प्रस्ताव। भाजपकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार। बालवडकरांची वर्तणूक अहंकारी आणि भाजपकडून नाराजी व्यक्त। तर सुनेत्रा पवारांकडून पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, बालवडकरांची टीका। राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्यानं राष्ट्रवादीत नाराजी। पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची दुपारी तातडीची बैठक। राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक निधी परत करण्याच्या तयारीत। चंद्रकांत पाटील यांना निधी गोठवण्यापर्यंत राग, त्यांच्या कामात काही गौड बंगाल आहे का? सुनील टिंगरे यांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल। न्यायासाठी टिंगरेंची कोर्टात जाण्याची तयारी। खासदार संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीला। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट। भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या शाळा तपासणीला विरोध। रामपूरमधील ग्रामस्थांकडून सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांना मारहाण। तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या। आंबेगावमध्ये निकृष्ट आहाराची तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचंच निलंबन। अंगणवाडी सेविका देवे यांनी पारधींवरील कारवाईमुळे संताप व्यक्त। अंगणवाडी सेविकेवरील कारवाईवरून अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह। नागपूर महापालिकेच्या सभेत वंदे मातरमच्या 2 कडव्यांचंच गायन। संपूर्ण वंदे मातरम गायनाच्या नव्या निर्देशाकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता। राज ठाकरेंचे समर्थक म्हणवणाऱ्यांकडून शिवीगाळ। श्वेता तिवारीची इंस्टाग्रामवर स्टोरी। हे तुमचे समर्थक असतील तर ते वर्तन मान्य आहे का? श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल। 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार। भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTA ची मंजुरी। रिक्षाचं भाडं 1 रुपयांनी तर टॅक्सीचं भाडं 2 रुपयांनी वाढणार।